तर आज खऱ्या अर्थानं कुर्लेश घरत हे चर्चेतलं नाव आपल्याला पाहायला मिळतं. सकाळी 4 वाजता उठावं लागतं या सगळ्या गोष्टींसाठी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल हे कुर्लेश घरत आपल्याला पाहायला मिळतात. कुठल्याही बाजारात विकत न घेता येणारी गोष्ट म्हणजेच सन्मान. ऑनलाईन शॉपिंग ॲपवरती किंवा मात्र कुठल्याही शुक्रवारच्या बाजारात किंवा महागड्या दुकानात जे विकत घेता येत नाही तो क्षण म्हणजे सन्मान चिन्ह आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय कुर्लेश घरत सरांचा. एक्स्ट्रा प्लेयर द्या दोन्ही संघांनी. डेंजरस आणि एका बाजूला मायकूप संघाचा खेळाडू आलेला आहे. डेंजरस संघाला विनंती करतोय की प्लीज आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू द्या, अदरवाईज सामन्याला सुरुवात होणार नाही. आज आमच्या साथीनं अक्षय मोरे आहेत आणि एका बाजूला आपण पाहतात खुश, ज्यांच्या नावामध्ये खुशी आहे. सरावलीचा ब्रँड म्हणून खुशकडे पाहिलं जातं आणि तेच खुश. मगाच्याच वेळेमध्ये आपण मयूर घरत, एका बाजूला धनसारचा ब्रँड हर्षद घरत आणि एका बाजूला कॅमेरामॅन कुणाल पाटील. मॅचला सुरुवात इथून साई दत्त धनसार चषक 2026 हा अगदी अंतिम रजनीचा खेळ. मी उत्कर्ष पाटील जोडतोय तुमच्या समवेत. या मॅचमध्ये दुसऱ्या मॅचमध्ये समर्थ बटर होते. पहिलाच बॉल रनआउटची संधी बनली असती. आता डेंजरस ए आणि श्री स्वामी समर्थ मायकोपे जयेश राऊत सरांनी मात्र हा संघ जिथे पुरस्कृत केलाय. बिगेश भोईर यांचे अगदी जवळचे मित्र आहेत, बोईसर इथून बिलॉंग करतात आणि मायकोप संघासाठी सातत्याने त्यांचं प्रेम राहतं आणि हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जीएनसीसी संघाला आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. जीएनसीसी संघाचा कॅप्टन या बॉलला फटका तर जरूर खेळला आणि चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज तिथे आपण पाहतायत फुलर लेनच्या बॉलला नाही सोडणार. ऍक्शन रिप्ले जिथे आदू होते, आदूंना बीट करत बॉल निघून गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 5. 2 बॉलचा खेळ संपला. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5 धावा ह्या धावफलकावरती लागल्या. इथे देखील आपण पाहताय ताप ट्रॅकरचा बॉल होता. मंचाई फटका खेळू शकत होते परंतु कन्फ्युजन वाढलं आणि जिथे अभय आणि अभिषेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना आता 3 बॉलचा खेळ संपला. पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट स्वीप केले बॉलला आणि सिंगलच्या साह्याने आता स्कोर कार्ड आता पुढे सरकते. निशांत आणि निश्चित स्वरूपात 11 बॉलमध्ये 18 रन ज्याने केलं तो मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच निशांत. या मॅन ऑफ द मॅच साठी निशांत पवार आपल्याला पाहायला मिळतात. या जीएनसीसी संघाचा आपण इथे यथोचित स्वागत सन्मान करतोय. कॅमेरामध्ये कैद करा हर्षद. दोन्ही देखील अँगल आपल्याला पाहायला मिळतात जिथे जीएनसीसी गफारबाई आपल्याला पाहायला मिळाले. एक सिनियर क्रिकेटपटू आहेत आणि सातत्यानं जीएनसीसीचे बॅकबोन म्हणून आपण त्यांना पाहिले. 5 बॉलचा खेळ संपला. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 7 रन. धनसार नगरी खऱ्या अर्थानं दुमदुमली मागील 2 दिवसामध्ये 2 रजनींमध्ये. या वेळेला फटका तर खेळला जरूर परंतु तो षटकारामध्ये परावर्तित झाला आणि फलंदाज इथून बाद होत असताना गॉन. जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक 2 ला इथून सुरुवात. समर्थ बटर आलेत. पहिलाच बॉल जिथे चांगला हाताळला बिगेश भोईर आपल्याला पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर मधनं आदूला मेसेज दिला की हा बॉल तुम्हाला डॉट बॉल निश्चित स्वरूपात फील्ड करायचा आहे. 7 बॉलचा खेळ संपलाय. 7 बॉलमध्ये 7 धावा फलकावरती लागल्या गेल्या. इथे देखील नरम हाताने बॉलला जरूर खेळण्याचा प्रयत्न होता 2 कॅमेरानं. ही स्पर्धा आज आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते शेवटच्या दिवसात साई दत्त धनसार चषकाची मात्र अंतिम रात्र आणि या अंतिम रात्रीमध्ये आपण पाहतात एक सुंदर असा सोहळा चालू असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार होतील. इथे देखील फटका तर खेळला जरूर. कुणाल केणी यांच्याकडे तो बॉल जातोय. त्यांच्याकडे बॉल गेल्यानंतर जर तुम्ही एका धावेचा प्रयत्न केला तर मग तो धाडसी निर्णय तुमचा कधीही अनसक्सेस ठरवू शकतात ते, कारण एक चपळ क्षेत्ररक्षक आहेत. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 8 धावा. ओम साई स्पोर्ट्स कमी कालावधीमध्ये भरपूर काही प्रगती याही चॅनलने केली.
इथे देखील व्हाईट बॉल. पंच योगेश घेरत यांचे दोन्ही आज समांतर रेषेत. या व्हाईट बॉलनं स्कोर काढला धावसंख्या 9. 3 बॉलचा खेळ संपलाय. स्वामी समर्थ मायखोप हा संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळाला. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 सन्माननीय नकुल पाटील साहेबांचं इथे शुभागमन. त्याचबरोबर सार्थक अमोल पाटील या युवाचं देखील इथे आगमन होतंय. सन्माननीय अमोल पाटील साहेबांचे चिरंजीव आज नगरसेवक सलग तिसऱ्यांदा जे पालघर नगर परिषदेवरती ज्यांचं नाव कोरलं गेलं आणि आता आरोग्य सभापती म्हणून त्यांच्याकडे आपण पाहिलेलं आहे तेच अमोल पाटील साहेब, त्यांचे चिरंजीव सार्थक अमोल पाटील हेही आहेत. नकुल पाटील साहेबांचं आगमन झालंय या साई दत्त धनसार चषकामध्ये. तुमचं आगतम, स्वागतम आणि सुस्वागतम. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आता जाऊन पोहोचतं ते म्हणजेच दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 5 बॉलचा खेळ झालाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी देखील बाद होतोय. इथे देखील बॉल निश्चित स्वरूपात पायावरती जाऊन आदळला. लेग बायचे संकेत पंचाने दिले. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आता 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. मुख्य स्क्रीनवरती आज खऱ्या अर्थानं ऊर दाटून येतं. कैलासवासी श्रीयुत हेमंत विश्वनाथ घरत, फ्रेंड सरावली या संघाचे एक जबरदस्त क्रिकेटपटू. आज खऱ्या अर्थानं वयाच्या 48व्या वर्षी त्यांचं निधन झालं, परंतु त्यांच्या आठवणींना उजाळा देताना आपण पाहतात साई दत्त धनसार चषक. अर्थातच हेमंत विश्वनाथ घरत यांना भावपूर्ण श्रद्धांजली. एक उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ज्यांनी अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती यष्ट्यांच्या मागणं अनेक फलंदाजांचा डाव उधळला आणि ते फ्रेंड सरावली या संघाकडनं अनेक वर्ष चांगलं क्रिकेट खेळले. झरे वाहतात पाण्याच्या साठवणीत आणि डोळे वाहतात हेमंत सरांच्या आठवणीत. तर निश्चित स्वरूपात हेमंत विश्वनाथ घरत यांना भावपूर्ण श्रद्धांजली साई दत्त धनसार क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून. आज जरी ते आमच्यामध्ये नसले तरी त्यांच्या आठवणी कायम आमच्या स्मरणात राहतील आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना विनम्र अभिवादन. इथे जर आपण तपासून पाहिलं तर षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसऱ्या आणि तिसऱ्या षटकात 15 धावा धावफलकावरती. गडी बाद झाले 2. सन्मान्य लक्ष्मण पाटील यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी आणि सातत्यानं क्रीडाप्रेमी आहेत तेही, त्यांना विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. षटक क्रमांक तिसऱ्या धावसंख्या 16. एका बाजूला श्री स्वामी समर्थ मायखोप मनीष भोईर मन्या हा सध्या पाहायला मिळतोय. इथे देखील फटका तर खेळला जरूर, डॉट बॉल येतोय. वीरेंद्र आहेत, वीरेंद्रच्या साथीने जितेंद्र हे 2 फलंदाज डेंजरस ए बोईसर या संघाकडनं. सॉफ्ट हँड बॉल खेळला, बॉल चाललाय फाईन लेगला. सिद्धार्थ पाटील, हिमांशू घरत, एका बाजूला योगेश घरत. नुकताच धीरज भोईर देखील या स्पर्धेकडे वळाले. कुमार धीरज भोईर आता श्रीयुत धीरज भोईर झाले आणि आपल्या आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगला त्यांनी सुरुवात केली. आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगला तुम्हाला भरपूर शुभेच्छा धीरज मित्रा. ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं बॅचलर लाईफ एन्जॉय केलं त्याच पद्धतीने तुम्ही तुमचं मॅरिड स्टेटस देखील खूप चांगल्या पद्धतीने स्पेंड करतील आणि निश्चित स्वरूपात आज तुमच्या पुढे श्री लागलेलं आहे. येणाऱ्या काळात अमोल भोईर हेही श्रीयुत होणार आहेत. या सगळ्याच गोष्टी आम्ही पाहणार आहोत. आई भवानी धनसार संघाकडनं चांगलं क्रिकेट धीरजनं देखील दाखवलं. जवळपास लग्नाच्या आधी 6 ते 7 दिवस सामना होता, तिथे देखील त्यांनी उपस्थिती दाखवली. हे माझं क्रिकेटवरती असणारं प्रेम आहे आणि ते धीरज भोईर आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2चे 4 हात झालेत आणि त्यांना शुभेच्छा आहेत त्याच्यासाठी. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 5 बॉलचा खेळ झालाय. 17 धावा आणि 17 वरती धक्के लागले 3. बॅटिंग करताना डेंजरस ए. ग्रामपंचायत सदस्य धनसार बळवंत पाटील साहेबांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. नकुल पाटील साहेब, कल्पेश घरत, गुरुनाना हेही आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद धन्यवाद. तुमच्या शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचल्या आणि इथे आपण पाहू शकाल हे आमचं मुख्य व्यासपीठ. ह्या सुवर्ण चमचमत्या ट्रॉफ्या युनिक ट्रॉफी हाऊस धनसार कौशल भोईर यांच्या माध्यमातून आणि हे आमचं कॉमेंट स्टुडिओ. सातत्यानं हर्षद घरत हे प्रेम देत असतात. धावांची गती तपासून पाहिली तर 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 17 मॅन ऑफ द सिरीज अनिकेत राऊत यांच्या माध्यमातून ही सायकल
आज अंडरआर्म क्रिकेटचा जो क्रेज वाढला ना तो खऱ्या अर्थानं एक वेगळ्या लेवलला पोहोचला. प्रत्येक स्पर्धा 50,000 1,00,000 ज्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज सायकल, येणाऱ्या काळात मला तरी वाटतं बाईक देखील सिरीजमध्ये येतील, अशा देखील स्पर्धा या अंडरआर्मच्या होतील. ओम साई स्पोर्ट्सनं खूप चांगली क्लिअरिटी, क्वालिटी आणि क्लिअरिटी, त्याचं उत्तम नाव म्हणजेच ओम साई लाईव्ह. गोलंदाज तयार, फटका खेळला जरूर, बिगेश आहेत तिथे आणि इथे आपण पाहतात ऑल राईट. इथे आपण पाहू शकाल बिटवीन द गॅप बॉलला ढकलला, बॉल चाललाय, मनीषला बीट करत सीमा रेषेच्या बाहेर आलाय, चौकार. मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू राहील त्या खेळाडूसाठी हार्दिक मोरे रील स्टार यांच्या माध्यमातून ब्रँडेड शर्ट स्वराज मेन्सवेअर पालघरला बिकानेरीमध्ये जर आपण गेला असाल तर अगदी त्याच्या उजव्या बाजूला ते दुकान आहे स्वराज मेन्सवेअर. क्वालिटी कपडे तिकडे तुम्हाला पाहायला मिळतात आणि ते हार्दिक मोरे धनसारचेच सुपुत्र, त्यांच्यामधनं मालिकावीर या खेळाडूकरिता ब्रँडेड शर्ट ठेवलेलं आहे. तर ते तुम्ही स्वराज्य मेन्सवेअरला तुम्ही भेट द्या. जो मालिकावीर असेल त्याला मात्र तिथून एक चांगला ब्रँडेड शर्ट पाहायला मिळेल. कुणाल पाटील आपल्याला पाहायला मिळतात, आमचे कॅमेरामॅन. षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजेच आता इथे चौथं आणि चौथ्या षटकात धावांची गती तपासून पाहिली तर अक्षय मोरे आम्हाला दर्शवतात की 22 रन, 22ला 3 धक्के, 3 बॉलचा खेळ झालाय. राहुल माळी आज खऱ्या अर्थानं थोडेसे नाराज असतील. गोलंदाज तयार. ज्या वेळेला आपण पाहतायत समर्थ बटर वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथं, 22 रन, सॉफ्ट हँड नरम हाताने बॉलला खेळले. विशाल आलेत, उंच पुरा मजबूत बांधायचे, अगदी कायरन पोलाला लाजवतील ज्या पद्धतीनं, ज्यांची शरीर यष्टी आहे, ज्यांची उंची आहे. धावसंख्या 23. या षटकातील पुढील बॉल, फटका तर जरूर खेळला, रनआउटची संधी बनली असती परंतु तिथे स्टम्प्सला बॉल नाही लागला. बटरने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड मांडलं तर खरं. 23 धावांवरती धावफलक आता सध्या पाहायला मिळतोय. इथे देखील शफल झाले, थोडेसे बाहेर आले आणि तदनंतर जागा बनवली होती फटका खेळण्याकरिता. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 24 रन या सध्या फलकावरती पाहायला मिळतात. सन्माननीय रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य बळवंत पाटील साहेब, ग्रामपंचायत सदस्य धनसार यांच्याकडनं या स्पर्धेला आर्थिक सहाय्य. कुर्लेश घरत दूध उत्पादन मध्ये ज्यांचा हात कोणी पकडू शकत नाही ते कुर्लेश घरत, धनसारचं अनमोल रत्न, त्यांच्याकडनं या स्पर्धेला आपण पाहतायत आर्थिक सहाय्य आलं. सुयोग पाटील यांच्या माध्यमातून या ट्रॉफीमध्ये निश्चित स्वरूपात आपण पाहतायत उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक या ट्रॉफी. त्याचबरोबर कुंदनजी राऊत सर, ग्रामपंचायत सदस्य, तसेच जयेश राऊत धनसारचे युवा कार्यकर्ते, तदनंतर रमेश राऊत गुटाणाना, अनिकेत राऊत यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज सायकल. दुर्वेश मोरे जिथे आपण पाहतायत ज्यांनी खूप चांगल्या मंडपची सुविधा आणि आर्थिक सहाय्य. त्याचबरोबर सचिन पाटील जो आमचा आवाज तुमच्या कानी पोहोचतोय ते सचिन पाटील यांची साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळाली. नो बॉल आलाय का पंच? यस, इथून नो बॉल आला. षटक क्रमांक 5ला सुरुवात झाली. कुणाल पहिलाच बॉल नो +1 म्हणजे 26 धावा. एका बाजूला डेंजरस आहे, एका बाजूला श्री स्वामी समर्थ मायखोब. या दोन संघांमधली ही लढत, कोण जिंकणार कोण हरणार, सेमीफायनलचं तिकीट कुणाच्या नावी राहणार आणि तो सेमीफायनलचा सामना. एका बाजूला पॅराडाईज बोईसर संघ पुढे गेलाय आणि परीक्षित ठाकूर सर देखील इथे आज पोहोचलेत. त्यांना विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ते आणि परीक्षित ठाकूर सरांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. सातत्यानं आमच्या कलागुणांना समालोचनाला वाव देणारं तेही नाव राहिलेलं आहे आणि ते परीक्षित ठाकूर सर. पल्लीभाई चांगलं क्षेत्ररक्षण. जिथे आपण पाहतात आता चेंडू निघून जातोय सिंगलसाठी. या सिंगलच्या साहाय्यानं 29 धावा. 5वं षटक चालू आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 29 धावा या धावफलकावरती आहेत. काही चेंडू होता, अगदी समजला नाही वीरेंद्र याला. 12 बॉलमध्ये त्याने 13 रन तर जरूर केले परंतु इथून सिंगल डबल या खेळानं सध्या धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले ती म्हणजेच 30. बॅटची कट, इथून सिंगल डिक्लेअर झोन मध्ये 31 धावा धावफलकावरती. आता उर्वरित अगदी शेवटचा बॉल. साई दत्त धनसार चषक 2026 शेवटची रजनी आज यूट्यूब लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतं. इथे देखील फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतायत. सन्माननीय हेमंत पाटील साहेबांचं देखील इथे शुभ आगमन. त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. अतुल घरत यांना आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती लागल्या 32-33 धाव्यांची गरज. नकुल पाटील सर, बळवंत पाटील साहेब, लक्ष्मण पाटील सर, तदनंतर अल्पेश घरत, सागर पाटील,
अतुल घरत, संतोष घरत, स्नेहल घरत, त्याचबरोबर अनिल पाटील, केतन घरत, रमेश राऊत, परीक्षित ठाकूर सरांचं इथे आगमन झालेलं आहे आणि आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही आलात. तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पाटील चला, मुख्य प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्ही यथोचित स्वागत सन्मानाकडे वळतोय. अल्लाळीचं अनमोल रत्न अर्थातच नकुल पाटील साहेब आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होईल आणि ते स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय केतन घरत यांना. केतन घरत सर, तुमच्या शुभ हस्ते नकुल पाटील साहेबांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. प्लीज या. नकुल पाटील सर, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे आणि तुमचं इथे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय सहर्ष असं हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही आलात, वेळ कोणालाही नसतो, तो वेळ काढावा लागतो आणि अगदी वेळात वेळ काढून इथे नकुल पाटील सर, सार्थक अमोल पाटील हेही आपल्याला पाहायला मिळतात. अगदी खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल वेळात वेळ काढून इथे पोहोचले आणि त्यांचं स्वागत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती साई दत्त धनसार चषकाच्या माध्यमातून केतनजी घरत असतील जिथे आपल्याला पाहायला मिळतात. केवल रमेशजी राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. नकुल पाटील साहेबांच्या समवेत सन्माननीय नगरसेवक, सलग तिसऱ्यांदा पालघर नगर परिषदेवरती जे विराजमान राहिले ते अमोल प्रकाश पाटील. आता आरोग्य सभापती हे एक पद त्यांच्याकडे राहिलं आणि त्यांचेच चिरंजीव सार्थक यांचं देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान करतो आहेत आणि त्यांचं आपण या मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान करणार आहोत. मायेची उबदार शॉल आणि तदनंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगच्छ आणि आठवणीत राहील असं सन्मान चिन्ह हा आमचा अतिथी देवो भव या तंत्रावरती साई दत्त धनसार चषक अविरत सेवा करत आलेली आहे. या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 2004 ते 2026 एक मोठा कालावधी या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीर्घ कालामध्ये हा साई दत्त धनसार संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रत्येकाचं मान सन्मान ही त्यांची एक वेगळी ओळख आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर सागर पाटील, त्याचबरोबर अंडरम क्रिकेटचे बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष परीक्षितजी ठाकूर अर्थातच पल्लीभाई यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती साई दत्त धनसार चषकाच्या माध्यमातून आम्ही करतोय यथोचित स्वागत सन्मान आणि तो स्वागत करण्याकरिता मी केतन घरत आणि रमेश राऊत सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते इथे आपण सरांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. आज पॅराडाईज बोईसर या संघाचे बॅकबोन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि तेच परीक्षितजी ठाकूर, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत सन्मान होईल. 2 कॅमेऱ्यानं ही स्पर्धा आज कव्हर करतायत. मागील 2 दिवस आपण लाईव्ह नव्हतो, परंतु आज सुपर 8चे सामने आहेत आणि त्यामध्ये ही स्पर्धा आपण थेट प्रक्षेपण लाईव्ह पाहत असताना परीक्षितजी ठाकूर साहेब आहेत आणि गुट्या भाऊ अर्थात रमेश राऊत यांच्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅचकडे. फिल्डिंग टीम तुमचा एक्स्ट्रा खेळाडू, त्या डेंजरस संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा इथे. आज लाईव्ह आपण स्कोर अपडेट करतोय. जो एक्स्ट्रा खेळाडू तुमचा कोणी असेल तर इथे पाठवा. बॅटिंग झाली म्हणजे सामना झाला नाही मित्रांनो. तुमचा 10वा खेळाडू हा निश्चित स्वरूपात या वेळेला आपण पाहतायत कुणालच्या बॅट मधनं आलाय, कव्हरला क्लिअर करत असताना हा चौकार. कुणाल केणीला तुम्ही फार वेळ नाही शांत ठेवू शकत. सध्या आपण पाहू शकाल जे टार्गेट 33 आहे, एका बाजूला मीत, एका बाजूला कुणाल. आजचा जो टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतोय मायकोपचा तो त्रिश संदेश पाटील अर्थात गोले यांचे चिरंजीव त्रिश आणि संदेश पाटील महावितरणमध्ये कार्यरत सेवेमध्ये आहेत. पुन्हा एकदा फटका तर चांगला होता, रनआउटची संधी बनली आणि फलंदाज मीत इथून बाद होतील. गॉन.
मुख्य व्यासपीठावरती आपण स्वागत सन्मानाकडे जाऊया. अर्थातच हेमंत पाटील सर ज्यांचं मुख्य व्यासपीठावरती मी यथोचित स्वागत सन्मान करू इच्छितो. केतनजी घरत सरांना विनंती करीन, रमेश राऊत सरांना विनंती करीन की आपण त्या सन्मानामध्ये जॉईन व्हा. आणि हेमंत पाटील क्रिकेट प्रेमी हे व्यक्तिमत्व, सातत्यानं क्रिकेटसाठी अनेक वेळा आपण त्यांना पाहिलेलं आहे. वर्ल्ड कपचा एकही सामना ते मिस करत नसतील टेलिव्हिजनवरती, यामध्ये ते मात्र शंका नाही. तसे हेमंत पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि त्यांचेच बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत, लक्ष्मण पाटील सर, तेही इथे आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही यथोचित स्वागत सन्मान करू इच्छितो. आणि त्यांचं देखील इथे स्वागत असेल. सातत्यानं ज्या मैदानात ज्या वेळेला या मैदानात स्पर्धा होतात त्या वेळेला त्यांचं इथे निश्चित स्वरूपात महत्त्वाचं योगदान असतं. आणि ते लक्ष्मण पाटील सर, आज खऱ्या अर्थानं या दोन बंधूंचा सन्मान होत असताना आम्हाला राजेंद्र पाटील सरांची आठवण भासते. एक चांगलं व्यक्तिमत्व आज ते आमच्यामध्ये नाहीत. पहिल्या रजनीत देखील मी त्यांचा उल्लेख केला. राजू नाना, ज्याच्या वेळेला क्रिकेटच्या स्पर्धा व्हायच्या त्या वेळेला प्रत्येक खेळाडूसाठी तो आपल्या गावचा आहे किंवा तो आपल्या गावचा नाही ही भूमिका कधी त्यांच्या मनामध्ये नसणारं नाव म्हणजेच राजेंद्र पाटील, अर्थातच स्वर्गवासी राजू नाना यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सातत्यानं अनेक संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे कित्येक खेळाडू घडून गेले. त्या प्रत्येक खेळाडूला कधीच ज्यांनी असं ॲग्रेशनमध्ये कधी कोणाशी संवाद केला नसेल त्यांचे चिरंजीव आपण पाहतात रोहित पाटील आणि ऋषिकेश पाटील, अर्थात लालू आपल्याला पाहायला मिळतो, आमचा जवळचा मित्र, आमचा वर्गमित्र. आणि आज ते नाही आहेत परंतु त्यांच्या आठवणींना आम्ही कायम उजाळा देत राहू. असं एक व्यक्तिमत्व, काळाचा महिमा काळ जाणे असं म्हटलं जातं आणि अचानक ते आपल्याला सोडून गेले, त्याची उणीव आम्हाला आजही भासते. गोलंदाज तयार, सॉफ्ट हँड बॉलला खेळलं, जिथे मिळाली सिंगल, या सिंगलच्या साह्याने धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 वरती. षटक क्रमांक दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना रणसंख्या 14ला एक धक्का अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा फटका तर खेळला जरूर, सिंगल मिळेल, या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 15 मार्च 1877 खऱ्या अर्थानं क्रिकेट या खेळाला सुरुवात झाली. इंग्लंड देशानं क्रिकेटला जन्म दिला, परंतु जरी जन्म इंग्लंडमध्ये झाला तरी भारतानं त्या क्रिकेटला मोठं केलं, यामध्ये देखील ती मात्र शंका नाही. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलं, हाफट्रॅकरच्या बॉलवरती देखील सन्मान मिळाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 16. मीत बाद झाल्यानंतर आदित्य यांना आपण पाहतायत, ज्यांनी 3 बॉलमध्ये 3 रन तर जरूर केले. 5 धावा धावफलकावरती, 5 चेंडूंचा खेळ झाला, 16 धावा धावफलकावरती. हा बॉल पंच योगेश घरत, हात समांतर रेषेत, अर्थात आलाय हा व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलनं धावसंख्या गती घेते 17 वरती, 17 रन्स. पुन्हा एकदा ऑन साईडला जेंटल पुशच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 षटकांच्या खेळ संपल्यानंतर 18 धावा. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य अर्थातच बळवंत पाटील सर, एक चांगले समाजसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी यथोचित स्वागत सन्मान करू इच्छितो. या बळवंत पाटील सर ग्रामपंचायत सदस्य आहेत, विद्यमान सदस्य बळवंत पाटील सरांचा यथोचित स्वागत सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती. आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सन्मान चिन्ह, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ जो मी उल्लेख केला आणि याच पुष्पांप्रमाणे सुगंध देत राहा, वेलींप्रमाणे बहरत राहा. आणि तुमचं इथे यथोचित स्वागत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना परीक्षितजी ठाकूर सर रजा घेत आहेत. थँक्यू सो मच, तुमचा वेळ तुम्ही दिला. आणि तदनंतर आपण पाहू शकाल आता या मॅचकडे देखील वळतोय. 18 बॉल आहेत, 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत 15 या मॅचला जिंकण्यासाठी. फटका तर जरूर खेळलाय, सिंगल मात्र मिळते. सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 19 वरती. बॉल आहेत 17मध्ये रन करायचे जिंकण्याकरिता 14. एक स्टेप आता सेमीफायनल 1 मध्ये कुठले 2 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. पॅराडाईज बोईसर पुढे जाऊन बसलाय, तर आता मायकोप की डेंजरस ए या 2 संघांचं जे गणित आहे ते अगदी थोड्या वेळात 17 बॉलमध्ये क्लिअर होईल. कुठला संघ जिंकणार, कुठला संघ हरणार. गोलंदाज तयार, कुणालनं संयम दाखवला या संपूर्ण मॅचमध्ये. जसा मागणी तसा पुरवठा असायला हवा आणि त्याच पद्धतीचं क्रिकेट त्यांनी खेळलंय. 16 बॉलचा खेळ आता बाकी आहे आणि रन करायच्या 13. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या जोडलेत लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही करतोय सहर्ष असं हार्दिक स्वागत. पुढील बॉल पाडल स्वीप करायचा होता, फलंदाज इथे बाद होण्याची शक्यता, रन आउटच्या स्वरूपात बाद, गॉन.
या वेळेला आपण पाहतायत कुणालच्या बॅटमधनं आता चौकार आलाय आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आता वेग घेते, जाऊन पोहोचते. फुलर लेनचा बॉल कुणाल नाही सोडणार. त्यांच्याकडे खूप चांगलं सातत्य आहे, ॲक्युरेसी आहे. मेरिटवरचे फटके अगदी सहज रीतीने शोधण्याची किमया राखणारा फलंदाज कुणाल खेणी. 14 बॉलमध्ये 9 धावा. आता सेन्सिबल क्रिकेट हे असायला हवं. तुमच्याकडे या गोष्टी असणं तेवढ्याच गरजेच्या असतात. आता बॉल आहेत 13 आणि 13 मध्ये रन करायच्यात 8. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 5. या षटकातला 25 धावा धावफलकावरती. मनीष भोईर मन्या हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक वर्षे या अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याची गाथा वाचली जाते प्रत्येक गावोगावी त्यानं स्वतःला सिद्ध केलेला आहे, तोच मन्या आपल्याला पाहायला मिळाला. पहिलीच धाव एक सिंगलनं खातं खोललं. 12 मध्ये करायच्यात 7. घेऊया एक ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा 12 बॉल 7ची कहाणी घेऊन. बारा चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज असताना हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल 7 धावा मनीष भोईर ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 7ची गरज सलग 3 रात्रींमध्ये. काय सुंदर असं हे मैदान दुमदुमलं. धनसारमध्ये हे एक जुनं जाणतं मैदान आहे. एक बऱ्याच वर्षापूर्वी कारखाना मैदान म्हणून हे गाजलेलं मैदान. इथे विटेंचा कारखाना होता आणि तदनंतर इथून अनेक खेळाडू घडले अंडरआर्म क्रिकेटमध्ये, ज्यामध्ये मी प्रवीण पाटील यांचा उल्लेख करीन, ज्यामध्ये मी धनराज पाटील यांचा उल्लेख करीन, ज्यामध्ये मी अभि पाटील यांचा उल्लेख करीन. अमोल राऊत सारखे खेळाडू इथेच घडले. योगेश घरत, अतुल घरत, संपूर्ण साई दत्त धनसार संघ इथून मात्र प्रॅक्टिस करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि आज अविरत कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत. 12 बॉलमध्ये करायच्यात 7. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 7 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज अभिषेक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल मात्र मिळेल. या सिंगलच्या साह्याने आता विजयाचा सुगंध दरवळतोय म्हणायला हरकत नाही, कारण 11 बॉल आहेत. 11 बॉलमध्ये 6 धाव्यांची गरज राहिली. म्हणजेच एका बाजूला कुणाल आणि एका बाजूला मनीष असताना या धावा फार काही मोठं टार्गेट नसेल, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. जर गुच्छामध्ये विकेट आले तर मॅचला बदलण्याची किमया देखील होऊ शकतं. यावेळेला आलाय विकेट. फलंदाज इथे बाद होत आहेत. गॉन. एका बाजूला पंचाळी आणि एका बाजूला साई गणेश सत्पाटी. दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय की आपण टॉससाठी या. एका बाजूला सातपाटी आणि त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच पंचाळी आणि साई गणेश सातपाटी हे दिवेश. या टॉससाठी अंकुशभाई आपण कर्णधार पाठवायचा आहे. सुपर 8चा मात्र हा सामना क्रमांक असेल तो म्हणजेच 3, जिथे कर्णधार विकी कालच्या दिवसात काय अफलातून बॅट त्यांची चालली. या मैदानाच्या आतमध्ये ताकती स्ट्रोक ज्याने दाखवले. आज या ट्रॉफीवरती कुणाचं नाव लिहिलं जाईल, कुठला खेळाडू मॅन ऑफ द सिरीज सायकलवरती स्वार होईल, जे अनिकेत राऊत यांनी इथे प्रोव्हाइड केलं. चला थोडं स्पीडअप करा. 10 बॉल आहेत. 10 बॉलमध्ये रन करायच्यात 6 आणि नेक्स्ट मॅचचा टॉस या विकी आलेत का? पंचाळी संघाचा कर्णधार आलाय. मी साई गणेश सातपाटी दिवच्या. दिवेश प्लीज आपला कॅप्टन पाठवायचा आहे. नकुल पाटील साहेब इथे आहेत, अल्लाईचं अनमोल रत्न, आणि त्यांच्याकडनं आपण या पुढील मॅचचा टॉस इथे करणार आहोत. 10 मध्ये रन करायच्यात 6. दिवेश प्लीज कॅप्टन पाठवा मित्रांनो, कारण आता मॅच हा जवळपास संपत आला. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस राहिला आणि पंचाळी संघाचा कॅप्टन आलाय का विकी? या दोन्ही कॅप्टन. सौरभ आपण कॅप्टन पाठवायचं लवकर. काय फटका खेळला आणि चेंडू मात्र इथून निघून जातोय, सरळ सीमा रेषेच्या बाहेर आलाय. हा मात्र चौकार आणि स्कोर जर तपासून पाहिला तर आता जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 31 धावा. या ना साई गणेश सातपाटी. आयोजक पुन्हा पुन्हा तुम्हाला सूचना देत आहेत, त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करेन की आपण वेळ घेऊ नका. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये रन करायच्या 2.
इथे आपण पाहतात स्कोर आर लेवल. सिंगल मात्र मिळाली या सिंगलच्या साह्याने. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये एक. या कॅप्टन या साई गणेश सातपाटी. आणि एका बाजूला आपण पाहतात तो संघ आहे तो म्हणजेच वन मॅन शो पंचाळी. नकुल पाटील सरांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस आणि तिथे 2 कॅप्टन आमच्या साथीनं जोडले जातील. एका बाजूला सौरभ भोईर आणि एका बाजूला दिवेश पाटील. यस, इथे पंचाळीचा कॉल असेल. नकुल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस होतोय. हेड अँड टेल 10 रुपयाचा जो कॉइन आहे हेड